सोलापूर शहरासह ग्रामीण भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आता जिल्ह्यातील सीना नदीला पुन्हा एकदा महापूर येण्याची शक्यता आहे। कोळेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे। त्यामुळे चांदणी नदी, खासापुरी नदी, भोगावती नदी, नागझरी या नद्याचा अतिरिक्त पाण्याच्या विसर्गामुळे कोळेगाव धरणाच्या जवळ अनेक छोटे मोठे ओढ्यांना पूर आलेला आहे। त्यामुळे सीना नदी परत एकदा ओव्हरफ्लो झाली आहे। सीना नदीला पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे। महसूल प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या वतीने सीना नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पाहुयात या संदर्भातील लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी घेतलेला वडकबाळ येथील खास ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, लोकप्रधान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ या ठिकाणी आहोत। वडकबाळ येथील सीना नदीच्या पात्रावरती आपण आहोत। मागील काही दिवसापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या सीना नदी हे दुतडी भरून वाहत आहेत। याचा कुठेतरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत, जेणेकरून मागील 7 ते 8 दिवसापासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी ही सध्या दुतडी भरून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे। आज पहाटे साधारण कोळेगाव धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग, त्याचबरोबर सीना नदीच्या जे उपनद्या आहेत, चांदणी नदी असेल, खासापुरी नदी असेल, भोगावती नदी आणि नागझरी नदी या नद्या सध्या तुडुंब भरून वाहत असल्यामुळे सध्या सीना नदीला पूरस्थिती निर्माण झालेली आहेत। या अगोदरही 8 दिवसापूर्वी अशाच प्रकारे पूर आल्यामुळे शेतकऱ्यांचं नाहक नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांच्या शेतीसह घरांचं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। आता आज पाटे सोडलेल्या कोळेगाव धरणातून पाण्याचा अतिरिक्त विसर्ग सीना नदी पात्रात सोडल्यामुळे, त्याचबरोबर चांदणी नदी असेल, खासेवती नदी असेल, नागझरी नदी असेल, त्यात असं असंख्य नद्या आहेत, सीना नदीच्या उपनद्या आहेत। या उपनद्यातून येणाऱ्या पाण्याचा अतिरिक्त विसर्गामुळे आणखी सीना नदी पात्रात पाण्याची वाढ होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। कोळेगाव धरणात जवळपास 45,000 क्युसेक पेक्षा अधिक पाणी आणि येणाऱ्या उपनद्यातून पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे सीना नदीला कोणत्याही क्षणामध्ये मोठा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। जेणेकरून महसूल प्रशासन असेल, धरण प्रशासन असेल, यांच्याही वतीने जवळपास सीना नदी काठावरील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्याचे लाडके आमदार सुभाष देशमुख यांनीही काल प्रसार माध्यमाशी बोलताना स्वतःचे सीना नदी काठावरील नागरिकांना आवाहन केलेले आहे की जेणेकरून आणखी पुराचा मोठ्या प्रमाणात पाणी वाढणार आहे आणि सीना नदी दुतडी भरून वाहत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो नदीवर न जाता आपल्या लहान मुलाला नदीवरती न पाठवता सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केलेलं आहे। त्याचबरोबर मंद्रुपचे अप्पर तहसीलदार सुजित नरहरी, मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांनीही सदर सीना नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। कॅमेरामॅन सूरज खडाखडेसह मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, वडकबाळ।